नमस्कार सर, लेट्स अप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि आज राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण देशातील 5 राज्यांची निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. यामध्ये आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश बिडवाई सर. यांच्यासोबत आज आपण विशेषतः उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालासंदर्भात बोलणार आहोत. एकीकडे भाजपने विजयाकडे वाटचाल धरलेली आहे. त्याचबरोबर इतर पक्षांचे देखील इतर पक्ष देखील पराभवाच्या मार्गावर दिसत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींमागील भाजपच्या विजयाकडे असणाऱ्या घोडदौडी मागील कारण काय आहेत आणि इतर पक्षांच्या कामगिरीवर किंवा त्यामागील पराभव होण्याची मध्ये वाटचाल जी आहे इतर पक्षांची, त्यामागील कारण काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तर आणि या सर्वांचं विश्लेषण आपण आज योगेश बिडवाई सरांकडून ऐकणार आहोत. सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आज जी विशेषतः उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपच्या विजयामागील कारण काय आहेत, काय सांगाल याबद्दल? नमस्कार सर्व दर्शकांना. नमस्कार. आज आपण बघतोय की 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कोण पुढे आहे काय आपण हे सर्व टीव्हीवर बघतो आहे, सोशल मीडियावर येत आहे. आणि अर्थातच सर्वांचं जे लक्ष आहे ते उत्तर प्रदेशच्या निकालांकडे लक्ष आहे. भारतातील हे सर्वात मोठं राज्य आहे आणि लोकसभा निवडणूक असो किंवा पंतप्रधान पदाचा जो मार्ग आहे हा उत्तर प्रदेशमधून जात असतो. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत आणि त्या दृष्टीने पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या राज्यातून जातो त्या राज्यातील विधानसभा निवडणूक ही केवळ त्या राज्यासाठीच नाही तर देशासाठी ही निवडणूक अत्यंत राजकीय दृष्ट्या महत्वाची असते. सर्व देशाच्या त्या निवडणुकीच्या निकालाकडे नजर असते, लक्ष लागून असते. आणि आपण सकाळपासून जर ट्रेंड्स बघितले निवडणुकीचे, कल आपण बघितला, मतमोजणी सुरू आहे, त्याच्यामध्ये जर कोणते पक्ष पुढे आहे ते बघितलं तर भारतीय जनता पक्ष हा पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना आपल्याला दिसतो आहे. आणि 80च्या दशकानंतर भारतीय जनता पक्षाची पुन्हा एकदा सत्ता येताना आपल्याला दिसते आहे. सलग दुसऱ्यांदा हा पक्ष सत्तेत येताना दिसतोय. गेल्या 3-4 दशकांमध्ये बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये एकदा सत्ता आल्यानंतर दुसऱ्या वेळी मतदार दुसऱ्या पक्षाला संधी देताना दिसत होते, परंतु सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला येथील उत्तर प्रदेशच्या मतदारांनी संधी दिलेली आपल्याला दिसते आहे. नक्कीच सर, कारण आता जे निवडणुकांचे कल हाती येतात ते अंतिम टप्प्यातील कल आहे असल्याचं दिसतंय. त्यामुळेच आता उत्तर प्रदेशमध्ये असं पहिल्यांदाच होत आहे की सलग दुसऱ्यांदा एखादा पक्ष सत्तेवर येत आहे, ज्यामध्ये भाजप आहे. तर सलग दोनदा हा पक्ष किंवा विशेषतः भाजप सत्तेत येण्यामागील कारण काय सांगाल? हो, आपण जर आता बघितलं तर भाजपच्या साधारण 247 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि त्याच्यानंतर समाजवादी पार्टी हा एक मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय. समाजवादी पार्टीचे उमेदवार 122 जागांवर आघाडीवर आहे. आता भाजपला पुन्हा का संधी दिली मतदारांनी याचा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वेळी भाजप ज्यावेळेस सत्तेत आला होता त्यावेळेस त्याच्या आधी उत्तर प्रदेशचे जे महत्वाचे प्रश्न होते त्याच्यामध्ये सुरक्षा, सामाजिक सुरक्षा असो, त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था असतो, याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत होती आणि त्या बाबतीत लोकांची मोठी एक चिंता दिसून येत होती. आणि जर आता आपण बघितलं तर भाजपच्या या 5 वर्षाच्या काळात मी स्वतः उत्तर प्रदेशमध्ये 5व्या टप्प्याच्या जे मतदान झालेलं होतं त्यासाठी मी उत्तर प्रदेशमध्ये 8 दिवस मी उत्तर प्रदेशचा दौरा केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं वार्तांकन केलं, तिथं प्रत्यक्ष लोकांना भेटलो, बोललो आणि काही गोष्टी समजून घेतल्या. तर मी लखीमपूर खिरी पासून म्हणजे जिथं शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडण्यात आलं आंदोलन करता शेतकऱ्यांना, तिथून ते अयोध्या असेल, प्रयागराज असेल, त्याच्यानंतर सीतापूर असेल, अमेठी असेल, असे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन बघितलं तर सुरक्षा हा एक तेथील लोकांमध्ये महत्वाचा मुद्दा दिसला की आम्हाला सुरक्षा हवी, गुंडगिरी कमी व्हावी आणि गुंडगिरी काही प्रमाणात कमी झाली असंही लोकांनी तिथं म्हणणं मांडलं. त्यामुळे तो एक मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा होता. त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ज्या काही योजना राबवल्या
त्याबाबतही लोकांमध्ये काहीसं समाधान दिसलं. विशेषतः रेशनच्या मुद्द्यावर ग्रामीण भागामध्ये काही महिला असतील, मजूर असतील, यांनी सांगितलं की त्यांना हा 2 वर्षाचा काळ जो होता हा कोरोना काळ होता आणि हाताला काम नव्हतं, तर लोकांना रेशन मिळालं. म्हणजे त्या बाबतीत लोकांनी समाधान व्यक्त केले की आम्हाला रेशन मिळालं. तो लोकांचा एक समाधानाचा विषय होता. त्याच्यानंतर पंतप्रधान आवास योजना या योजनेच्या संदर्भातही लोकांनी समाधान व्यक्त केलं. त्या योजनेचाही अनेकांना फायदा झाला. मी स्वतः आम्ही एका गावाला भेट दिली होती आणि तिथल्या एका वस्तीत आम्ही गेलो होतो, तर तिथे बऱ्याचशा जणांना पंतप्रधान आवास योजनेची घरं मिळालेली होती. त्याच्यामुळे त्याबाबतही लोकांनी तिथे समाधान व्यक्त केलं होतं की आम्हाला ती योजनेत घर मिळालं. म्हणजे अशा प्रकारे रेशन असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, त्या योजनांचा झालेला फायदा, त्यानंतर सामाजिक सुरक्षा असेल, त्या मुद्द्यावर लोकांचं काहीसं समाधान होतं. म्हणजे असे अनेक तिथे मुद्दे आहे. पण आपण यात बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा यावेळी जागा कमी झाली आहे. म्हणजे गेल्या वेळी भाजपच्या ज्या 300च्या वर जागा होत्या त्या आपल्याला आता 250च्या खाली आलेल्या दिसत आहे. जवळपास 75 जागांचा फटका भाजपला बसलेला आहे. हाही मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जसा योजनांचा फायदा झाला तशी काही बाबतीत लोकांची नाराजी पण आहे. त्याचा भाजपला आपल्याला फटका दिसून येतो. नक्कीच सर. आणि जातीय समीकरण आणि निवडणुका हे जसं पूर्ण देशातच आपल्या समीकरण मानलं जातं, तसंच ते विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये देखील महत्वाचं ठरत असतं दरवेळीच. तर यावेळी जातीय समीकरणाचा प्रभाव या निवडणुकांमध्ये जाणवला का? आणि तो जातीय समीकरणाचा प्रभाव जाणवला असेल तर तो कोणत्या बाजूने गेला किंवा त्याचा कल काय होता, काय सांगा? हो, आता आपण लगेच काही त्याच्यावर एक मोठं विश्लेषण करू शकणार नाही. परंतु यात जर आपण बघितलं की अखिलेश यादव उत्तर प्रदेश, अर्थातच उत्तर प्रदेशामध्ये जातीचं समीकरण हे खूप महत्वाचं असतं. वर्षानुवर्ष ते महत्वाचं ठरत आलेलं आहे. भाजपाने एक ध्रुवीकरण केल्यामुळे जातीय समीकरण ही काही प्रमाणामध्ये थोडीशी आपण जर बघितलं तर तेवढी ती प्रभावी राहिलेली दिसली नव्हती गेल्या निवडणुकांमध्ये. आणि या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा जातींची समीकरण ही महत्वाची असलेली दिसून आली. आपण जर बघितलं की समाजवादी पार्टी हा पक्ष आहे, हा यादव समाजाचा पक्ष आहे असं एक उत्तर प्रदेशामध्ये मानलं जातं, देशात मानलं जातं. मुस्लिम समाजाचाही या पक्षाकडे कल असतो. समाजवादी पार्टी हा एक सेक्युलर विचारांचा पक्ष असल्यामुळे त्याच्याकडे सगळे त्या दृष्टीने बघतात आणि त्यामुळे ही मतं मोठ्या प्रमाणात जातात. परंतु त्याच वेळेस हा यादव जातीचा पक्ष आहे की काय असंही इतर छोट्या छोट्या जातींना वाटतं. त्याच्यामुळे त्या छोट्या छोट्या जाती मग भाजप त्यांना त्याच्या विरोधातला जो पक्ष असतो त्याकडे ती मतं जातात आणि ती गेल्या वेळी भाजपकडे मोठ्या प्रमाणामध्ये गेली होती. परंतु यावेळी तसं झालेलं दिसत नाहीये, तसं होताना आपल्याला दिसत नाहीये. आणि अखिलेश यादव यांनी यावेळी जी रणनीती जी ठरवलेली होती त्यांनी वेगवेगळे जे जात समूह आहे त्यांचे छोटे छोटे पक्ष आहेत हे पक्ष जोडण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे एक प्रकारचं मंडल राजकारण त्यांनी पुन्हा या विधानसभा निवडणुकीमध्ये केलं होतं. त्यामुळे यादव समाज असेल, मुस्लिम समाजाची मतं असतील, इतर काही हे असतील, त्याच्यासोबत त्यांनी वेगवेगळी जात समूह जोडली होती. जाट समाजाला त्यांनी सोबत घेतलेलं होतं. चौधरी चरण सिंग यांच्या नातवाला त्यांनी सोबत घेतलं होतं. त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळ्या गटाला सोबत घेतलं, बाकीच्या गटांना सोबत घेतलं, दलित समाजाला सोबत, अशी एक मोठी मोड बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला जातीच्या याच्यामध्ये. परंतु त्यातून आपल्याला दिसतंय की त्यातून त्यांना बहुमताचा आकडा काही गाठता आलेला नाही हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे ही जात समूह हा एकाच विशिष्ट पक्षाकडे गेलेला असं नाही. उत्तर प्रदेशामध्ये ब्राह्मण समाजाची मतं महत्वाची असतात. 10%च्या वर हा मतदान त्यांचं असतं. त्याच्यातही आपल्याला विभागणी दिसते आहे. अयोध्या असेल, प्रयागराज असेल, येथे काही ठिकाणी समाजवादी पक्षाने ब्राह्मण समाजातले उमेदवार दिलेले. त्याच्यामुळे त्यातही काही मतांची आपल्याला इकडे तिकडे हे दिसतंय. परंतु भाजपने बऱ्यापैकी ओबीसी असेल किंवा इतर छोट्या जात समूहातली मतं असतील ती टिकवण्यामध्ये काहीसं यश मिळवलं असं आपल्याला दिसतंय. नक्कीच सर. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, जसं काही तुम्ही म्हणालात की समाजवादी पक्ष किंवा
अखिलेश यादव यांच्याबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही बोललात. तसेच अखिलेश यादव यांच्या या निवडणुकीच्या संदर्भातील किंवा गेल्या 5 वर्षातील कामगिरी संदर्भात आणि त्याचा काय परिणाम झाला किंवा त्याचा काय प्रभाव विशेषतः पडला का या निवडणुकाच्या निकालांमध्ये, याबद्दल काय सांगाल? मी उत्तर प्रदेशमध्ये फिरत असताना मला एक जाणवलं की गेल्या वेळची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक याच्यामध्ये गेल्या वेळी अत्यंत म्हणजे एकाच बाजूने वातावरण होतं, भाजपच्या बाजूने वातावरण होतं. पण यावेळी तसं वातावरण नव्हतं. म्हणजे भाजपच्या संदर्भात म्हणायचं झालं तर नाराजी है लेकिन निराश नाही, अशा पद्धतीचं तिथं वातावरण होतं. म्हणजे लोक काही प्रमाणात नाराज आहेत, परंतु ते भाजप कडून त्यांची एकदम निराशा झालेली आहे असं कुठे दिसलं नाही. म्हणजे लोकांमध्ये असा खूप मोठा संताप किंवा काय असं दिसलं नाही. नाराजी अवश्य दिसली. विशेषतः काही महिलांना आम्ही ज्यावेळी भेटायचो तर आपण याला गॅस सबसिडी जी दिली जायची तिथे अनेक महिलांची गॅस ती सबसिडी बंद झालेली महिलांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्यांना महागाई हा मुद्दा तिथे महत्वाचा दिसला. उत्तर प्रदेशमध्ये महागाई हा मुद्दा होता. रोजगार गेला, रोजगार हा मुद्दा होता. तरुणांचाही मुद्दा दिसला. आणि अखिलेश यादव यांचं जर आपण हे बघितलं तर अखिलेश यादव हे तिथे तरुणांमध्ये एक लोकप्रिय आहे. हेही त्यातून एक दिसलं की अखिलेश यादव हे जवळपास सर्व समाजातल्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. परंतु भाजप हा एक मोठा पक्ष आहे. राज्यात भाजपची सत्ता, केंद्रात भाजपची सत्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा एक व्यक्तिमत्व ज्याचा मोठा प्रभाव आहे मतदारांवर उत्तर प्रदेशामध्ये. ते स्वतः उत्तर प्रदेशातून वाराणसीतून खासदार आहे आणि एक आपला राज्यातील एक लोकप्रतिनिधी देशाचे पंतप्रधान आहे, त्याचा एक मुळातच प्रभाव असतो. परंतु अखिलेश यादव यांचाही तिथे एक लोकप्रियता मोठी आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. विशेषतः तिथं तरुणांना आम्ही ज्यावेळी भेटतो तर तरुणांना असं वाटतं की सांगितलं की त्यांना रोजगार असेल किंवा पुढे जाण्यासाठीचं जे आहे तर अखिलेश यादवकडे त्यांच्याकडेही तशी दृष्टिकोन दिसतो असंही काही तरुणांनी सांगितलं. म्हणजे अखिलेश यादव यांचंही हे आहे, त्यांनी तशी मोठही बांधली आणि ते वन मॅन आर्मी म्हणून तिथे काम करताना दिसले अखिलेश यादव. त्यांची एक सोशल मीडियाची मोठी टीम दिसली, ग्राउंडवर त्यांचे कार्यकर्ते दिसले. स्वतः अखिलेश यादव यांनी 150 सभा घेतल्या, 50च्या वर रोड शो झाले. त्यांचं एक मोठं वॉर रूम तिथे आहे, त्यातून त्यांनी काम केलं. म्हणजे असं एक एक वन मॅन आर्मी म्हणून त्यांनी तिथे काम केलेलं या निवडणुकीमध्ये दिसलं. नक्कीच सर, जसं की आताच तुम्ही सांगितलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत भाजप यावेळेस काही प्रमाणात कमी पडल्याचं आतापर्यंतच्या जे ह्या निवडणुकांच्या निकालांचे कल हाती आले आहेत त्यातून दिसत आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांची कामगिरी देखील तुम्ही स्वतः पाहिली आहेत. या सर्वांचे किंवा या निवडणूक निकालांचे 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांवरती काय परिणाम होतील, काय सांगाल याबद्दल? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की देशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग जो आहे हा उत्तर प्रदेशामधून सुकर होतो. उत्तर प्रदेशात एवढ्या मोठ्या संख्येने लोकसभेच्या जागा आहे, त्याच्यामुळे तिथे तुमचं काय बळ आहे, तिथं विधानसभेमध्ये त्या पक्षाचं काय बळ आहे. तर आत्ताची जी आपण हे बघतोय की 250 जागा जर साधारण भारतीय जनता पक्षाला मिळणार असतील तर नक्कीच त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये मदत होणार आहे. परंतु त्याच वेळी त्यांच्यात 350 वरून 250 जागा झालेल्या आहेत. म्हणजे काही बाबतीमध्ये लोकांची नाराजी आहे, काही विकास कामं झाली नसतील किंवा विकास कामाला गती दिलेली नसेल. रोजगार हा मोठा मुद्दा आहे उत्तर प्रदेशामध्ये, महागाई हा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये भाजपला महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करावं लागेल. त्याच्यानंतर रोजगारावर मोठं काम करावं लागेल की जेणेकरून आता ही जी मतं मिळालेली आहेत, आता ह्या ज्या जागा मिळाल्या आहेत त्याच्याशी तुलना करता लोकसभेला त्या जागा टिकवता येण्यासाठी भाजपला एक समोर मोठी आव्हानं असणार आहे आणि ती आव्हानं त्यांना पूर्ण करावी लागणार. केवळ मतांचं ध्रुवीकरण करून त्यांना मतं मिळतील त्याच्यात ते यशस्वी होतील असं दिसत नाही, कारण लोक वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदान करत असतात. त्याच्यामुळे रोजगारावर त्यांना काम करावं लागेल आणि इतर अनेक गोष्टींवर त्यांना हे करावं लागेल. शेतीचा काही तिथे प्रश्न आहे. उत्तर प्रदेश हा सर्वाधिक मोठा ऊस उत्पादनाचा राज्य आहे. तिथे सर्वाधिक साखरेचं उत्पादन होतं. आम्ही तिथे फिरताना आम्हाला हेही दिसलं की FRP पूर्णपणे तिथे दिली गेलेली आहे सर्व शेतकऱ्यांना आणि ती हजारो कोटीच्या घरात आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. मध्यम वर्गाला महागाई हा महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर त्यांना काम करावं लागेल.
आणि योगी आदित्यनाथ हेही तिथे एक भाजपचे तसे एक खांबी तंबू सारखे म्हणजे ते काम करतात, त्यांचाही तिथं वलय आहे. आणि त्याच्यामुळे अनेकांना फिरताना अनेक लोकांचं तिथे म्हणणं होतं की योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ते पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. म्हणजे त्यांच्याकडे त्या दृष्टीनेही ते तिथली जनता बघत असते. त्यामुळे अशा पद्धतीने एक कामही करावं लागेल, अनेक आव्हानांचाही त्यांना सामना करावा लागेल. नक्कीच सर, जसं तुम्ही सांगितलं किंवा युपीच्या किंवा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका म्हणजे हा लोकसभेचा मार्ग असतो. आणि तुम्ही दिलेल्या आत्ताच्या या महत्वाच्या माहितीबद्दल आणि इतक्या महत्वपूर्ण विश्लेषणाबद्दल तुमचे आभार. आणि लेट्सअप मराठीला तुम्ही एवढा तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.